कृपा कटाक्षाची या किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदू तया ते मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः सर्ववेदान्तसिद्धान्त गोचरन्तमगोचरम् गोविन्दं परमानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। सर्वांना नमस्कार। गेल्या वेळी पाहिलं होतं की मीच आत्माच म्हणजे मी म्हणजे जीव नाही, आत्मतत्व ते जे आहे तेच विष्णू पण आहे, म्हणजे ईश्वर रूप थोडक्यात तेच आहे। आणखीन माझ्याहून आत्म्याहून म्हणजे दुसरं जगात काहीही नाही। ईश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश सगळं। आणि त्याचाच आता पुढे सांगतायत की अंत स्वयंचापि बहिः स्वयंच स्वयं पुरस्तात् स्वयमेव पश्चात स्वयं ह्यवाच्यां स्वयमपि उदिच्चां तथोपरिष्टात् स्वयमप्यधस्तात् अधस्तात्। म्हणजे जे गीतेत आहे ना, सगळीकडे मीच व्यापून आहे म्हणून सगळ्या दिशांना सगळीकडे, तसंच उपनिषदात आहे। तेच इथे शंकराचार्यांनी मांडलेलं आहे की आतमध्ये बाहेर। आतमध्ये म्हणजे काय? आतमध्ये पण ब्रह्मच आहे, म्हणजे मीच आहे। आता आतमध्ये मी आहे हे काय आपल्याला वेगळं सांगायला पाहिजे का? मी आत आहेच, पण तसं नाही आहे। मी म्हणजे आत्मतत्व म्हणजेच ब्रह्मतत्व हे आत पण आहे। अंतः स्वयं च अपि बहिः स्वयं, बाहेर पण मीच आहे, आत पण मीच आहे। आपण बाहेर बघताना एक वेळ म्हणू की जडाजडी अंशी राहते जे सरसी ते चेतना तीच मी आहे, सोहम वगैरे आपण म्हणू एक वेळ, पण आत पण मी आहे ह्याचा काय अर्थ आहे? मी ब्रह्म आहेच, मग आत मी म्हणजे काय? आत आपले खूप विचार चाललेले असतात, अवस्था असतात, अवस्था जीवाच्या असतात, आतल्या असतात। म्हणजे कशा असतात त्या? गाढ झोपेत मीच आहे, ज्ञान रूपाने अवस्था रूपाने मीच आहे। स्वप्नावस्था तिथे जे दृश्य दिसतं, स्वप्नातलं दृश्य हे आतमध्ये असतं। शास्त्र असं सांगतं की आपल्या कंठामध्ये एक अत्यंत सूक्ष्म हिता नावाची नाडी आहे। आणखीन त्या नाडीमध्ये मन हे स्वप्नात दिसणारं सगळं जग उत्पन्न करतं। थोडक्यात काय आहे ह्याचा विचार जर का करायला गेलं तर अत्यंत सूक्ष्म जागेमध्ये मन, पर्वत, आणखीन सगळं विश्व, आणखीन सगळी माणसं, आणखीन जे काय आपण स्वप्नात बघू, समुद्र, ते सगळं त्या एवढ्या सूक्ष्म जागेत निर्माण करतं। म्हणजे निर्माण होतं का? अजिबात नाहीये। ती मानसिक सृष्टी आहे ना, ती सुद्धा मीच आहे, कारण मी सगळीकडे आहे। मग सगळीकडे आहे म्हटल्यानंतर स्वप्नात मी नाही असं कसं होईल? स्वप्नात पण मीच आहे, सगळीकडे मीच आहे। मग जागेपणी पण आतली सृष्टी असते, मनोराज्य करतो आपण। मनोराज्य हे काय आहे? मनोराज्य हे जागेपणीचं स्वप्न आहे, ती स्वप्नावस्थाच आहे। आणि त्याच्यात देखील त्यावेळी आपण मनात
कल्पनेनी सगळं उभं करत असतो. त्या मनोराज्यात आपल्याला शेख मोहम्मदी माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की इतकं ते खरं वाटलं की त्यांनी जागेपणीच लाथ मारली. जी मनोराज्याचं जे मूळ होतं की हे विकून मला पैसे मिळतील, मग मी असं करेन, मग मी तसं करेन वगैरे वगैरे, त्या मुळात जे भांडवल होतं तेच त्याच्यात गेलं निघून. इतकं ते खरं वाटतं की प्रत्यक्ष तिथे तसं घडताय असं वाटू शकतं. इतकं मनोराज्यात माणूस रमतो. मग ही आतली सृष्टी जी आहे ती कल्पनेची आहे का प्रत्यक्ष होते? इतका माणूस रिॲक्ट होतो म्हणजे स्वप्नातली सृष्टी. माणूस घाबरून जागा होतो, आनंदाने जागा होतो, तेव्हा कळतं की तसं झालेलं नाहीये. ती खरी का खोटी? जनक राजाची कथा आहे ना ती, की जनक राजाला एकदा स्वप्न पडलं. तो भिकारी झालाय, त्याला काहीतरी औषधाची गरज पडली, जखम झाली म्हणून, आणि तो वैद्य शोधत हिंडला. पण वैद्य काही त्याला कोणी औषध द्यायला तयार होईना, कारण हा भिकारी होता, याच्याजवळ पैसे नव्हते. दुनिया हे पहिल्यापासून तसंच असतं, पैसे असले दाम करी काम. तर जनक राजा निराश होऊन रडत होता. जागा झाला तेव्हा लक्षात आलं की अरे, हाकेच्या अंतरावरती सगळं आहे, भरपूर पैसा आहे, सगळं आहे. मग खरं काय आहे? दरबारात त्यांनी प्रश्न विचारला, हे खरं का ते खरं? बस, त्याच्या पलीकडे काही नाही. आता लोकांना कळेना की हे काय ते काय. सगळ्यांना प्रश्न पडला, कोणीही उत्तर देऊ शकलं नाही. आणि मला वाटतं तिथे अष्टावक्र मुनी आले. ते म्हणाले की ह्याचं उत्तर अत्यंत सोपं आहे, तेही खरं आणि हेही खरं. जितकं ते खरं तितकंच हेही खरं. म्हणजे काय आहे की स्वप्नात असेपर्यंत स्वप्न पूर्णपणे खरं असतं, त्याच्यात आपल्या सगळ्या रिॲक्शन्स होत असतात. आणि जाग झाल्यानंतर हे जग जे आहे ते पूर्णपणे खरं वाटतं. वास्तविक बघता दोन्ही इक्वली खोटी आहेत, ब्रह्मच फक्त सत्य आहे. ज्याच्यावरती हे भास होतात ते ब्रह्मसत्य. जसं त्या छोट्या नाडीमध्ये, हिता नावाच्या नाडीमध्ये सगळं जग भासतं, तसंच हे जग देखील त्या भूमा व्यापक अत्यंत मोठ्या अशा ब्रह्मावरती भासतं. तिथे एका क्षणात सगळं घडून जातं. इथे देखील काळाचं जे परिमाण आहे ते सगळीकडे वेगळं आहे. म्हणजे ते सत्य आहे का? नाही. ब्रह्मलोकातलं वेगळं आहे, पृथ्वीवरचं वेगळं आहे, मनाने कल्पलेल्या सृष्टीतलं वेगळं आहे. मला वाटतं मागे गोष्ट एकदा सांगितलेली आहे मी ती, की टेकडीच्या पोटात त्या ऋषिकुमाराने नेलं आणि तिथे त्यांनी काळाचा परिमाण वेगळं ठेवलं होतं. म्हणजे खरं काय? काहीच खरं नाही. हेच उत्तर आहे. जे आहे ते एकमेव सत्य ब्रह्म आहे. आपल्याला जे दिसत आहे ते सगळं ब्रह्मच आहे. म्हणून म्हटलंय की अंत स्वयं, आतमध्ये मीच, आत्मतत्वानी मीच आहे. अपिच बहिही स्वयं, बाहेर पण मीच आहे. बाहेरचं जे जग दिसत आहे ते जग देखील तेवढंच काल्पनिक आहे, आणखी ते पण मीच आहे. माझ्याशिवाय दुसरं काही नाही. मग आणखीन पुढे म्हटलंय की पुढच्या बाजूला पूर्व असेल म्हणा, पूर्वेकडे मीच आहे, पश्चिमेकडे मीच आहे, उत्तर, दक्षिण, अध, ऊर्ध्व, ईशान्य, नैऋत्य, वायव्य वगैरे ह्या ज्या सगळ्या दिशा आहेत, दश दिशा म्हणतात. ह्या 8, 4 मुख्य, 4 उप, आणखीन वर आणि खाली, अशा एकूण 10 दिशा म्हणतात. याचा अर्थ कुठलेही स्थळ मी नाही असं रिकामं नाही. दश दिशा म्हणायचा एवढाच उद्देश आहे की दश दिशा म्हणजे अशी 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 असं एवढ्याच दिशा नाही.
तर त्याच्यातनं संपूर्ण विश्व कव्हर होतं जेव्हा आपण दशदिशा म्हणतो तेव्हा. आणि त्या सगळीकडे मीच आहे, म्हणजे आत्माच सगळीकडे व्यापून आहे. स्वर्ग, मृत्यू, पाताळ, म्हणजे वरचे 7 लोक, खालचे 7 लोक, मधला मृत्यू लोक, सगळीकडे तेच तत्व आहे. मग जग काय? तेच तत्व आहे म्हणताय. मग जग काय आहे? त्याचं उत्तर देत आहेत की तरंग फेन भ्रम बुद्धी बुद्बुदादी सर्वम स्वरूपेण जलम यथा तथा चिदेव देहाद्यहमन्तमेतत् सर्वं चिदेवैकरसं विशुद्धम. उदाहरण देते की पाण्याच्या वरती लाटा येतात, फेस येतो, बुडबुडे येतात. ते वेगवेगळे आहेत का पाणीच आहे? सगळं ते पाणीच आहे ना. पाण्याचेच विकार आहेत, म्हणजे पाण्याच्याच ह्याच्या स्वरूपात, पाण्याच्या आकारात, नावात असे कुठेतरी काहीतरी बारीकसे बदल झाले. वारा आला, तरंग उठला. आणखीन वारा आला, कुठे हल्ल जोरात, फेस आला, बुडबुडे आले. पण आतमध्ये पाण्याशिवाय दुसरं काही आहे का? माऊली म्हणतात की तरंग घेऊ जाता जलची येई हातात. मी लाट उचलायला गेले, हातात पाण्याशिवाय काही येणार आहे का? फेस घेऊन बघा एखाद वेळेस, त्यातली हवा जेव्हा जाते तेव्हा हातात पाणीच राहतं, बाकी काही राहत नाही तिथे. बुडबुड्यांचं तसंच आहे, फुटले की काय असतं? पाणीच असतं. त्याप्रमाणे चित एव सगळीकडे देहापासून देहादी अहम अंतम, म्हणजे देहापासून अहंकारापर्यंत. अहंकार पहिल्यांदा निर्माण झालेलं आहे. अहंकाराच्या मुळे आपल्याला संपूर्ण जे पुनरपी जननम पुनरपी मरणम हे अहंकारामुळे होतं. अहंकार पुष्ट होतो तर तेव्हा तो बांधतो. आपण अहम बद्दल बरंच विचार केलेला आहे की जेव्हा अहम 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 सुरू होतं तर त्यावेळे मग माझं जग वेगळं, माझी माणसं वेगळी, माझं घर वेगळं, सगळं आपण स्वतःला छोट करून जातो. मी जी व्यापक आहे, संपूर्ण जग व्यापून आहे, मी जी सकळ विस्तारिलो भूमंडळी, किंवा माझ्यामुळेच हे सगळं आहे, माझ्या स्वरूपावरती सगळं आहे, सूर्य माझ्यामुळे आहे, हे जे आहे फिलिंग, हे सत्य आपण नाकारतो जेव्हा आपण स्वतःला छोट समजायला लागतो तेव्हा. ती वाघा आपल्या सिंहाच्या छाव्याची आणखी बकऱ्यांची गोष्ट माहिती असेल की त्या सिंहाचा छावा अगदी लहानपणी आईपासून वेगळा झाला, हरवला आणि मेंढ्यांच्या कळपात शिरला. तिथे तो त्यांच्यासारखा राहायला लागला, मेंढीचंच दूध प्यायचा, त्या मेंढ्यांच्याच बरोबर जायचा. मग चारा खायला शिकला जरा मोठा झाल्यावर, म्हणजे गवत खायला शिकला. कुत्री हाकलायची त्यांच्याबरोबर हा पण पळायचा मेंढ्यांच्या बरोबर. स्वतःला मेंढरूच समजत होता. तसाच ओरडायला लागला. एकदा जंगलाच्या जवळच होतं ते सगळे, म्हणून तर तो सिंहाचा छावा चुकून तिथे शिरला होता. मोठा सिंह आलाय आणि सिंहाला पाहिल्याबरोबर सगळ्या मेंढ्या पळायला लागल्या. हा पण पळायला लागला सिंहाला घाबरून. सिंहाला प्रश्न पडला की अरे हा तर माझ्या जातीचा आहे, आणखी त्या मेंढरांच्या बरोबर पळतोय काय, त्यांच्यात कसं काय राहतोय, ते त्याचं भक्ष्य आहे आणि तिथे तो त्यांच्या बरोबर कसा काय राहतो. त्यांनी मेंढ्यांना बाजूला टाकलं आणखी ह्या छाव्याला पकडलं. तसा मोठा झालेला होता तो, पण त्याला त्यांनी पकडलं.
तो म्हणायला लागला, अरे मला मारू नका, मला मारू नका, मी काही नाही केलं. हा म्हणतो, अरे मी तुला कसा मारेन, तू आणखी वेगळा आहेस का माझ्याहून, आपण एकाच जातीचे आहोत. त्याला काही पटेना. मग त्यांनी पाण्याजवळ नेलं. आणखीन बघ म्हणे, पाण्यात त्याचं स्वतःचं सिंहाचं पण, मोठ्या सिंहाचं प्रतिबिंब पण होतं, आणखीन या छाव्याचं पण प्रतिबिंब होतं. बघ म्हणे, आपले रंग बघ, रूप बघ, मेंढरांचं रूप आठव, तू कसा आहेस. पण तरी पण तो बे बे करायचं सोडे ना. तो म्हणायला, आडोळी ठोकून बघ, जरा वेगळा आवाज काढायचा प्रयत्न कर. करता करता त्याला जमलं. तत्त्वम असे. तू चुकला होतास, स्वतःला अल्प, कमजोर असा समजत होतास, पण तू तसा नाहीयेस. तू आणि मी एकच आहोत. त्याला गुरु भेटला. तसं आपल्याला पण सांगितलं जातं, तत्त्वम असी. आणखीन इथे गुरु त्यामुळे त्याला सांगतायत की जसं पाणी सगळीकडे आहे, तरंग काय, फेस काय, सगळ्यात पाणीच आहे. तसं हे जे सगळं दिसतंय तुझ्या देहात, काय असतं, बाहेर आपण एक वेळ हे असेल, ब्रह्म, हे ब्रह्म, ह्याच्यात ब्रह्म बघू वगैरे सुरू करतो, पण आतमध्ये जेव्हा आपल्याशी स्वतःशी प्रश्न येतो तेव्हा सगळं बिघडतं. मी ब्रह्म आहे, पण मी तर स्वतःला स्त्री समजते. मी स्त्री आहे समजते काय, माझं नाव ज्योत्स्ना आहे, अमुक दिवशी जन्म झालाय, इथे राहतीये, हे सगळं सत्य आहे. हा जो आपला सगळा समज असतो, तो समज बरोबरीने काढायला लागतो. आणि म्हणून मग सांगतायत पुन्हा की देहापासून, स्थूल देहापासून, म्हणजे स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, संपूर्ण अहंकारापर्यंत. अहंकार असतो तर त्याच वेळेस मन, बुद्धी, चित्त हे काम करतात. कारण माझं मन म्हणजे मी आला, माझी बुद्धी मी आली आहे, माझं चित्त बेचैन होतं मी आली आहे. सगळं मीच्या बॅकग्राऊंड वरती चालत असतं व्यवहार. म्हणून अहंकारापर्यंत, अहंकारापर्यंत हे जे सगळं आहे, तर ते काय आहे, तर चित्त, चित एव एक रसम. चित, फक्त चित आहे. चित म्हणजे ज्ञानस्वरूप, केवळ ज्ञानस्वरूप. ज्ञान म्हटलं की त्याच्यात सत पण आलं, आनंद पण आलं. अध्याहार याला म्हणतात, की एक घेतलं त्यातलं की त्या मालिकेतलं सगळं आलं. ते जे आहे एकरस, विशुद्ध, अत्यंत स्वच्छ, निर्मल, विमल, काय जे त्याला म्हणायचं ते म्हणा. कारण दुसरं काही नाहीच म्हटल्यानंतर कसला मळ लागणार आहे तिथे. जे दुसरं असतं त्याचा मळ असतो. याचा अर्थ ते खराब असायला पाहिजे असं नाही. जे काही शुद्ध आहे त्याच्यात, आता काल मी सरबत केलं, बन्हू बनवलं, शुद्ध पाणी होतं, त्याच्यात मीठ, साखर, कैरी सगळं घातलं, चव मस्त लागली. पण शुद्ध पाणी राहिलं का ते? शुद्ध पाणी नाही राहिलं. कितीही जरी ते चांगलं बनलं तरी देखील त्याची शुद्धता तिथे गेलेली आहे. कुठलाही पदार्थ असा जेव्हा आपण करतो तेव्हा ती भेसळ होते. रव्याचा शिरा बनवला म्हणजे त्याच्यावर प्रक्रिया केली, त्याला विकार निर्माण केला, त्याच्यात साखर, पाणी सगळं घातलं, उष्णता दिली ना, म्हणजे त्याच्यात संपूर्ण विकार निर्माण केला. त्या ब्रह्मात असे विकार होत नाही, ते शुद्ध आहे. त्याच्यात दुसरं काहीही नाहीये, कसलाही मळ नाहीये, सुगंध पण नाही आणि दुर्गंध पण नाही.
अत्यंत स्वच्छ आहे, विजातीय काहीही नाहीये, कारण सजातीय सुद्धा काही नाही, दुसरंच नाहीये काही. जेव्हा जाती म्हणतो तर त्यावेळेस एकाहून जास्त लागतात ना. सजातीय असायला माझ्या जातीचं कोणीतरी पाहिजे. म्हणून सगळं जे आहे तर ते ब्रह्म आहे. मग मी जे विषयांचा भोग घेते, शब्द स्पर्श रूप रस गंध, हा विषय समूह देखील एकरस ब्रह्म आहे, निर्मल चैतन्य आहे. सर्वम चिदैक रसम, सगळंच्या सगळं फक्त चिद्रूप आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही, हे स्वतःला बजावायला लागतं. एतद म्हटलं म्हणजे भोवतालचं हे सगळं, आणि असं मी सगळं फक्त ब्रह्म आहे, चैतन्याहून दुसरं काहीही नाही. परत परत सांगतायत. आणखीन हे काय आहे, हा सिद्धाचा अनुभव आहे. अनुभव आहे म्हणजे त्याला चैतन्य दिसत नाही, पण तरी देखील दगडात देखील चैतन्य आहे, हे त्याचा 100% निश्चय असतो. ज्ञानेश्वरीत आहे की ज्ञानाच्या बद्दल मुंगीचंही मनोगत ओळखे म्हणून. याचा अर्थ काय आहे की मुंगीतला जो जीव आहे तिलाही अंतःकरण आहे, आणखीन तो सगळ्या अंतःकरणांशी एवढा एकरूप झालेला असतो, व्यापक झालेला असतो, की त्याला मुंगीच्या मनातलं देखील कळू शकतं, जर का त्यांनी तसा संकल्प केला तर, इच्छा केली तर. नॉर्मली समोरच्याच्या देखील मनातलं तो कळवून घेईल असं नसतं, म्हणजे घाबरायचं कारण नाहीये. आत्मज्ञानी समोर आला तर माझ्या मनातलं त्याला कळेल की काय 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 मी गोंधळ घालते आतमध्ये, ते तसं नसतं. पण जर का त्याला इच्छा असली तर त्याला हे सगळं कळू शकतं, कारण तोच सगळं झालेला आहे, तो सगळीकडे व्यापून आहे. मग त्याला अननोन असं काय राहणार आहे, काही नाही. एक एकदा आपण कथा ऐकतो ना, रमण महर्षी वगैरे, इंग्रजी त्यांना येत नव्हतं पण तरी देखील इंग्रजी समजत होतं, गरज पडली बोलू शकत होते. ते कसे, ही सिद्धी सगळीकडे मीच व्यापून होते. त्याच्या अशा सिद्धींच्या मागे लागायचं नसतं, कारण अशी कुठचीही सिद्धी जर का आपण मिळाली, त्याच्या आपण मोहात पडलो तर आपण जगात रमतोय. आणि जग कसं आहे, एकतर मिथ्या आहे म्हणा, नाहीतर एकतर मीच आहे असं म्हणा. सर्वम खलु इदम ब्रह्म हे जे आहे, किंवा सर्व ब्रह्मवाद म्हणून एक मत आहे की जे दिसतंय ते ब्रह्म आहे, हे जर का अज्ञानी माणसाला वाटलं, हे जर का त्यांनी ठरवलं, तर काय होईल, सब एकंकार होऊन जाईल, सब गोलंकार म्हणतात तसं होऊन जाईल. व्यवहार सगळी गडबड होऊन जाईल, त्याला काय करावं ते कळणार नाही, कारण तिथे विवेक आलेला नाही, तिथे अनुभव नाहीये, केवळ हे सगळं ब्रह्म आहे. मग किती तऱ्हेचे घोळ होतील. असे घोळ मी अगदी काय म्हणूया, परमार्थातला हा माणूस आहे, हा मला फसवणं शक्य नाही, अशा पद्धतीने फसलेली माणसं पण मी पाहिलेली आहेत. परमार्थाला लागला म्हणजे ताबडतोब बदलला का, असं होत नाही. सगळे बदल हळूहळू घडत असतात. आणखीन माणसाने देवाचं नाम घ्यायला सुरुवात केली म्हणजे तत्काळ तो बदलला नाही. तो कसं नाम घेतोय, काय पद्धतीने, काय भावाने घेतोय, याच्यावरती तो किती बदलू शकतो. बदलतो नाही ताबडतोब. भाव आणीला जायाचा समर्थ म्हणतात. तात्पुरता भाव त्याचा जागृत होत असेल, पण टिकतो असे लोक थोडे असतात. असे पूर्णत्वाला पोचू शकतात ज्यांचा भाव स्थिर होतो. भावना जाते, भावना येते जाते, भाव स्थिरावायला लागतो. आणखी तो जेव्हा पूर्ण स्थिरावतो, निष्ठा होते, न बदलणारा होतं, तेव्हा काहीतरी होतं.
म्हणून चैतन्याहून दुसरं काहीही नाही, काही नाही, फक्त चैतन्य जगात आहे. चिंतनिका नावाचा एक ग्रंथ आहे, दासबोध चिंतनिका. त्याच्यात एक छान आकृती माझ्या श्रीगुरूंनी काढली होती. सगळं ब्रह्म कसं आहे, सोपं आहे फार, दाखवते. हा इथे कागद आहे, बरोबर आहे. हा कागद जो पांढरा आहे, पांढरा शुभ्र, ते ब्रह्म आहे असं धरा, बरोबर आहे. हे ब्रह्म आहे, व्यापक ब्रह्म आहे, त्याला आधी अंत नाही. हा सगळा कागद पसरलेला आहे असं धरा, आधी अंत नाही, बॉर्डर नाही, संपला नाही, सगळीकडे हाच आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे. आता त्याच्यावरती एक चौकोन आखलाय. आता तो मी आखलाय विदाऊट पट्टी, त्यामुळे तो वेडावाकडा आहे, ते सोडा. पण तो आकार आपल्याला दिसतोय. त्या चौकोनात रेघा आहे, बरोबर आहे. हा मायेचा पसरलेला भाग आहे. म्हणजे ब्रह्माच्या काही भागात माया निर्माण झाली. मायेत ब्रह्म आहे की नाही, पांढरा कागद आहे की नाही, आहे. आता डिस्प्रपोर्शनेट आहे, पण दुसरा जो आतमध्ये गोलाकारासारखा दिसतोय तो जीव आहे. जीव वास्तविक एक टिंब काढलं तरी सुद्धा ते मोठं होईल. पण आपल्या लक्षात येण्याच्या दृष्टीने मोठा गोल काढला, त्याच्यात आणखीन रेषा दिलेली आहे, पण त्याच्यात देखील मागे ब्रह्म आहे की नाही, ब्रह्माशिवाय दुसरं काही दिसतंय का? इथेही ब्रह्म आहे, इथेही ब्रह्म आहे, इथेही ब्रह्म आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे. जरी दिसायला हा चौकोन वेगळा दिसतोय, रेघा आखलेला दिसतोय, तो गोल वेगळा दिसतोय, चौकट आखलेली दिसतेय, पण कशावरती आखलाय? आखलाय ते कागदावरती आखलाय ना. तसं हे जे सगळं दिसतंय, चेतन, जड, सगळं जे आपल्याला दिसणारं जग आहे ते मायेतलं, म्हणजे त्या चौकोनातलं आहे. आणखीन जे चेतन जीव आहेत ते त्या गोलातले आहेत, पण सगळं हे ब्रह्मावरतीच आहे. ब्रह्माच्या शिवाय दुसरं काहीही नाही, म्हणून सगळं ब्रह्मच आहे. पण तो अनुभवायची गोष्ट आहे, ते थिअरी म्हणून नाही. केवळ थिअरी म्हणून जर का घेतलं तर आता म्हटलं तसा घोळ होऊ शकतो, सगळंच ब्रह्म होऊन जातं. आता मी कॉफी घेतली, कॉफी प्यायले, कप खाल्ला नाही, कपातनं कॉफी घेतली, कप बाजूला धुतला, ते धुतलेलं पाणी प्यायले नाही, कॉफी प्यायले. हा जो भेद असतो, हा व्यवहारात जर का आपण सगळं ब्रह्म म्हणायला लागलो तर चालेल का? सगळं ब्रह्म ही थिअरी नाहीये, हे मत या पद्धतीने नाहीये, तो अनुभव आहे, सिद्धांचा अनुभव आहे तो, की सगळं खरोखरी ब्रह्म आहे. सर्वम खलु इदम ब्रह्म, हा अनुभव आहे, अनुभव उद्गार आहे ते. मीची सगळं विस्तारिलो भूमंडळी, अनुभवाचे उद्गार आहेत. माझ्याशिवाय दुसरं काही नाही, अनुभव आहे हा. आणि हा प्रत्यक्ष अनुभव अखंड नसतो, पण ती इतकी खात्री झालेली असते की सगळीकडे पाहण्याची दृष्टी ही आत्मदृष्टी असते. आत्मवत सर्व भूतेषु, ह्याचा काय अर्थ आहे? एक तर हा अर्थ आहे की मी आत्मा, आणखीन सगळीकडे आत्मतत्व आहे. दुसरा त्याचाच अर्थ असा होतो की जसं मी स्वतःच्याकडे बघते, स्वतःला ट्रीट करते, स्वतःसाठी मला चांगलं हवं असतं, तसंच दुसऱ्यांना पण हवं असतं, तो विचार करा. जो ज्ञानी असतो त्याच्यासाठी देव देऊळ परिवारू की जे करून डोंगरू, ऐसा भक्तीचा व्यवहार का न व्हावा. वेरूळचं लेणं पाहिलंच आहे, आधी कळस मग पाया रे असं केलेलं आहे.
वर बसून डोंगरात खोदायला आणि ह्याला सुरुवात केली. आणखीन जमिनीपर्यंत गेले. त्याच्यात काय काय बनवलंय? ओवऱ्या देवळाच्या त्याच्यातच बनवलाय, प्रांगण त्याच्यातच बनवलाय, देऊळ त्याच्यातच बनवलाय, देवळाचे खांब, छप्पर, आतला देव सगळं त्या एका दगडातनं करून बनवलेलं आहे. देव देऊळ परिवारू की जे कोरून डोंगर, एकाच दगडात हे एवढे बेद दिसत आहेत. तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा? भक्त म्हणजे विभक्त नव्हे हे लक्षात घ्यायचं. त्याची व्याख्याची केलेली आहे, मधुसूदन सरस्वतींनी केलेली आहे, यांनी केलेली आहे, समर्थांनी केलेली आहे. आत्ता जी म्हटली ती विभक्त नव्हे तो भक्त, ही जी सगळी आहे हे काय सांगतं? आपण पोपटपंची करतो, पण प्रत्यक्षात देवभक्त असे द्वैत अद्वैत्व न खंडिता दाखवी देवदेवेशा. अद्वैत्व न खंडता म्हणजे काय? देव आणि भक्त एकरूप झालेले आहेत आणि तरी देखील व्यवहारात वागताना वेगळेपणाने व्यवहार चालतो आणि तो तसाच चालायला. भावावस्थेतली गोष्ट वेगळी आहे. रामकृष्ण परमहंस काली मातेची पूजा करताना कधी कधी स्वतःच्याच डोक्यावरती फुलं वाहून घ्यायचे. का वाहून घ्यायचे? एकरूपता. तो भाव जागृत झाल्यानंतर ते भेद विसरून जायचे. पण ज्यावेळी तो भाव जागृत नसेल, थोडाफार देहभान असतं, त्यावेळी ते व्यवस्थित पूजा करायचे. म्हणजे ज्ञानी देखील अशा पद्धतीने कायम वागतो असं नाहीये. कुत्र्याच्या मागे तूप घेऊन धावले होते, भाव जागृती येते, त्यावेळी अशा घटना घडतात. पण हे सतत असतं असं नाही, पण तो भाव मात्र निश्चित असतो. कुत्र्याला तुपाची गरज नसते, त्याला भाकरीची गरज नसते, बस. हे तारतम्य मग राहतं. पण ज्या वेळी ज्ञानाच्या मनात हा भाव असा जागृत होतो, त्यावेळी या भावावस्थेत काही वेगळं घडू शकतं. आणि असं घडलं की आपल्याला वाटतं की हा खरा ज्ञानी. पण ते घडायलाच पाहिजे असं नाही, आपण ते पाहायलाच हवं असं नाही. ते सत्य आहे. असं हा ज्ञानाचा जो भाव आहे तो सगळीकडे ब्रह्मच आहे, मी ब्रह्म आहे, हा कायम असतो, कायम असतो. आणखीन चैतन्य सगळीकडे व्यापू नये हा आपल्यासाठी साधन आहे. जी ज्ञानाची स्थिती असते ती साधकाला साधना असते. त्यामुळे ज्ञानाकडे जे बघायचं तर ते मला कसं वागलं पाहिजे त्याच्यातनं. म्हणजे मी तूप घेऊन धावायचं नाहीये, मी काठी घेऊनच धावणार आहे. पण आतमध्ये हळूहळू हळूहळू हे सगळीकडे आपण तत्व बघायला शिकायचं आहे. तेच व्यापू नये, त्याच्यापासूनच हे सगळं निर्माण झालंय, म्हणजे त्याच्यावरती सगळं भासायला लागलंय. आणि तो गीतेतला ऐश्वर्य योग ते सांगत असतो आपल्याला, त्याच्यावरती सगळं भासत आहे. त्यामुळे तो सगळ्यात आहे. पण त्याच्या दृष्टीने आपण पाहिलं तर आपलं अस्तित्वच नाहीये, जगाचं अस्तित्वच नाहीये त्याच्या दृष्टीने पाहिलं तर. म्हणून माझ्यात काही नाही असं तो म्हणतो. आणि जेव्हा आपल्याकडनं पाहतो तेव्हा मीची सगळं विस्तारिलो म्हणतो. मृगजळ असतं, आपल्याला मृगजळ दिसतं. पण जर का जमिनीवरती झोपून मी पाहायला लागले तर मला मृगजळ दिसणार आहे का? किंवा जमिनीच्या दृष्टिकोनातनं, सूर्याच्या दृष्टिकोनातनं मृगजळाला अस्तित्व आहे का? नाही अस्तित्व. म्हणजे ही बघण्याची जी दृष्टी असते त्याने फरक पडतो. आपण जगाकडे बघताना जर का आत्मतत्व आहे हा थोडा जरी मनात विचार ठेवला तरी आपलं वागणं बदलू शकतं.
आपलं जे वागणं स्वार्थापुरतं असतं तसं न राहता इतरांना मदत करणं वगैरे आपोआप घडायला लागेल. शिवभावे जीवसेवा हे काय आहे? सगळीकडे ते आत्मतत्व आहे, या भावाने केलेली ती सेवा आहे. आणि म्हणून आलेले पाहुणे अतिथी देवो भव आहे आपल्याकडे. याच दृष्टीने प्रत्येक जीवामध्ये तेच तत्व आहे. पंचयज्ञ सांगितलेले आहे, त्याच्यात भूतयज्ञ आहे. जे जे निर्माण झालेलं आहे तर त्याला संतुष्ट करणं म्हणजे आत्मदेव संतुष्ट करणं आहे. भूतयज्ञ आहे, हे सगळं त्यातलंच आहे. तिथूनच सगळं निर्माण झालेलं आहे. कारण आपण ह्या माध्यमातनं तरी सगळीकडे ते तत्व भरलेलं आहे असं शिकत जावं. आपल्याला जे सगळे हे घालून दिलेले नियम आहेत ना, ते ह्यासाठी आहेत की हे आपण जाणावं, आपण पण तसं व्यापक व्हायला लागावं. जेव्हा सगळीकडे आत्मतत्व आहे, माझ्यात जे आहे तेच तिथे आहे असं आपण विचार करायला लागतो, तर तेव्हा मी व्यापक व्हायला लागते. जेव्हा जडात देखील मी ते तत्व बघायला लागते तेव्हा मी आणखीन व्यापक व्हायला लागते. चेतनामध्ये बघणं आधी सोपं असतं, जडामध्ये जरा कठीण जातं. पण तरी पण हळूहळू हळूहळू शनैः एकदम नाही, एकदम होणारच नाही. पण इथे धीर लागतो. तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. साधना करत राहायची, पण फळ कधी मिळेल हे माहित नाही. अखंड साधना लागते करायला, 24 तास. आणि म्हणून अतिथी देव आहे, पेशंट देव आहे, विद्यार्थी देव आहे, शिक्षक देव आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. ही साधना आहे. अशा पद्धतीने लोकांना ट्रीट करणं म्हणजे मग आत्मवत सर्वभूतेषु होतं. म्हणजे मग चैतन्य होऊन जग काही वेगळं नाहीये, जड अजड सगळीकडे तेच आहे, हे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगितलं जात आहे. सदैवेदम सर्वम जगदवगतम वांग मनसयोः सतोन्यनास्त्येव प्रकृती परसिम्नि स्थितवतः पृथक् किं मृत्स्नायाः कलशघटकुम्भाद्यवगतं वदत्येष भ्रान्तस्त्वमहम् मिति मायामदिरया. अरे बाप, मायारूप मदिरेच्या नशेत बोलतोय. काय बोलतोय तो? मी, माझं, तू, हे मायेच्या नशेत बोलतोय. वास्तविक एकच आहे. हे जे सगळं आहे पुढचं जे जे अवगत होतं ते जगत सर्वम जगत अवगतम वांग मनसयोः, वाणीनी म्हणजे कर्मेंद्रियांच्या ज्ञानेंद्रियांच्या साह्याने मनाच्या साह्याने हे जे काही जग आपल्याला कळताय, वाणी मन म्हणजे इंद्रियांना मनाला, ते सगळं जग जे आहे ते जरी अनात्म रूप असलं तरी ते ब्रह्मच आहे. आपल्याला जे दिसतं कळतं ना ते सगळं अनात्मच असतं. पंचभूतच आपल्याला कळतात, त्याच्या मागचं तत्व नाही आपल्याला कळत. आपल्याला फक्त पंचभूत कळत असतात. आपण म्हणतो की हे कापड आहे, हे प्लास्टिक आहे, पण त्याच्यात पंचभूतांशिवाय काय आहे? पृथ्वी आप तेज वायू आकाश तेच आहे सगळीकडे. त्याच्या पलीकडे जगात नाही काहीही, सहावं तत्व नाहीये, जड. म्हणून बघताना जर का आपण ह्या पद्धतीने बघायला लागलो तर आपली आसक्ती कमी व्हायला मदत होते. पंचभूत मेळावा सगळा हा आहे हे पाहायला लागलो तर देहाची आसक्ती कमी व्हायला मदत होते. देह पंचभूत मेळावा शेखी जाईल पंचत्वा. संत तेच सांगतात, देह हाडांची मोळी मी म्हणून पोटाळी.
अस्थिमांसाचा गोळा केला, शिरा नाडी गुंडाळाला. सगळ्या संतांनी याच पद्धतीने पाहिलेलं आहे की संपूर्ण पंचमहाभूतांच्या शिवाय देहात काही नाहीये, जगात काही नाही. थोडक्यात विवेक करायचा म्हणजे पृथक्करण करायचं दिसणाऱ्या गोष्टींचं आणि त्याच्यातली पंचमहाभूत पाहायला शिकायचं. तत्व पाहायच्या आधी आपल्याला पंचमहाभूत बघणं सोपं जातं. हे पायऱ्या पायऱ्यांनी आपण जाऊ शकतो. पंचमहाभूत पाहायला शिकायचं. पंचमहाभूत कुठून उत्पन्न झाले? शेवटी जशी एकातून एक उत्पन्न झाली, मागे जात आपल्याला आत्म्यापर्यंत पोचता येतं. म्हणजे सगळ्याच्या मागे ते आत्मतत्वच आहे हे आपल्याला कळून जातं. जे काही वाणीनी मनानी वगैरे आपल्याला अवगत होतं म्हणजे ज्ञान होतं, कळतं, ते सगळं ब्रह्मच आहे, त्याच्याहून दुसरं काहीही नाही. उदाहरण दिलंय की घट, कलश, कुंभ वगैरे 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 अनेक नाव आहेत. रांजण, मडक, बोळक, चूल, किती मातीचे पदार्थ आहेत. सुंदर मूर्ती असतात मातीच्या, डेकोरेटिव्ह तोरणं असतात, हे असतात, झुमरं असतात, घुंगूर आहेत, कितीतरी अशा मातीच्या गोष्टी असतात. त्याच्यात मातीशिवाय दुसरं काही असतं का? हो. मी घटाला हात लावला, घटाच्या कडेला वरच्या हात लावला, तिथे काय आहे? मातीच आहे. की अशी अरुंद भाग असतो, गळा म्हणतात, त्याला हात लावला. घटाच्या गळ्याला हात लावला की मातीला हात लावला. सगळीकडे मातीच आहे. कुठचाही आकार घेतला मातीचा तरी त्याच्यात मातीशिवाय दुसरं काय आहे? फक्त माती आहे. मातीला रंग वेगळे असतील, त्यामुळे घड्याला वेगळे आले असतील, पण शेवटी मातीच आहे. रंग कुठून येणार? ते मातीचंच आहे. ते जसं आहे तसं ब्रह्माहून जग वेगळं नाही. जो वेगळं समजतो तो भ्रमिष्ठ आहे. आणि मग भ्रमिष्ठ होऊन म्हणजे माया रूप मदिरेच्या अंमलाखाली मी तू अशा पद्धतीने बडबडायला लागतो. काय म्हणतात बघा आचार्य, त्वम अहम इति माया मदिरया, म्हणजे भ्रम जो होतो. माया काय करते? आवरण निर्माण करते ना, स्वरूप झाकते ना. त्यामुळे त्याच्यात आपल्याला भिन्नत्व दिसायला लागतं, वेगवेगळे पदार्थ दिसायला लागतात. आणि मग तिने जो आपल्याला भ्रमिष्ट बनवून ठेवलेलं आहे ते आपण भ्रमिष्ट बनलोय. म्हणून जसा दारू चढलेला माणूस काहीही बोलतो, तसा भ्रम झालेला माणूस पण चुकीचं बोलतोच ना. आपण मी तू, हे माझं ते तुझं, हे जे सगळं करतोय हे ह्या मायेच्या भ्रमाच्यामुळे, मायेचं सत्यत्व चढल्यामुळे आपण असं बोलत असतो. वास्तविक फक्त ब्रह्म आहे आणि ब्रह्मच आहे. जे दिसत आहे तो मायेने निर्माण केलेला भ्रम आहे, त्याच्या पलीकडे काही नाहीये. क्रिया समभिहारेण यत्र नान्यदिति श्रुती ब्रवीति द्वैतराहित्यम मिथ्याध्यास निवृत्तये. म्हणजे ब्रह्मात दुसरं काहीही नाही. नान्यद अस्तीति, दुसरं काही नाही असं श्रुती परत परत आपल्याला सांगते, वेगवेगळ्या पद्धतीने सांगते. द्वितीयाद्वै भयं भवति, श्रुतीच सांगते. म्हणजे दुसरं जिथे असतं तिथे सगळे प्रॉब्लेम असतात, वास्तविक सगळं एकच आहे. परत परत वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला श्रुती सांगत असते. ते कशासाठी सांगते? की आपलं दृश्य, द्रष्टा, दर्शन वगैरे त्रिपुटी आहे.
ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, त्रिपुटी आहे. ह्या सगळ्या जो आपल्याला 3 स्तर आहे, ज्ञानाचे म्हणा, कर्माचे म्हणा, ते सगळं वेगळं नाहीये, एकच आहे बाबा. ते मानव द्वैत आहे. जरी द्वैत ते वापरायचं असलं तरी देखील पोचायचं आहे, ते अद्वैतापर्यंत पोचायचं आहे. हे पुन्हा पुन्हा सांगावं. हा जो भेद भ्रम म्हणून आहे, त्याची निवृत्ती होण्यासाठी हे अद्वैत तत्वज्ञान आपल्याला श्रुती परोपरीने सांगत असते. श्रुती जे सांगते तेच संत सांगतात. त्याच्या पलीकडे संत देखील काहीही सांगत नाही. शास्त्र अनेक पद्धतीने भेद सांगत असतं. जीव आणि जीव, 2 जीवात भेद आहे. जीव आणि ईश्वर त्यांच्यात भेद आहे. आहे म्हणजे जीव मानतो. जीव जड, जीव ईश्वर, जीव जीव भेद आहेत असं जीव मानतो. मग ईश्वर जड भेद आहे, जड जड भेद आहे. हा रिमोट त्या रिमोट पेक्षा वेगळा आहे, भेद आहे. आपण भेद बघतो. ही बांगडी त्या दुसऱ्या बांगडीहून वेगळी आहे. आपण जड जडात भेद बघतो. मी बांगडीहून वेगळी आहे, जड जीवात भेद बघतो. माझा जीव आणि तुमचा जीव वेगळा आहे. अगदी बरोबर आहे. पण तत्व मागे काय आहे? कोणाच्या सत्तेवरती आपण बोलतोय, ऐकतोय, व्यवहार करतोय, सगळं एकच आहे ना. म्हणून अद्वैत तत्व श्रुती सतत सांगत असते की भेद भ्रांती म्हणून ह्या शास्त्रीय नाव आहे ह्या भ्रांतीला. भेद भ्रांती, वास्तविक भेद नाहीये, पण तो मी भेद आहे, सत्य आहे असं स्वीकारते. या सत्यत्वातनं बाहेर पडायचं. भेदातनं आपण पडू शकणार, पण त्याच्या सत्यत्वातनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. ते आपल्याला विसरायचं आहे. व्यवहार व्यवहारासारखाच करायचा, पुन्हा पुन्हा सांगायला लागतं. पण त्याच्या मागे आपल्या मनात जो भेद ठाण मांडून बसलेला आहे, हे माझं आहे, तो गेला पाहिजे. मग आपण शेअर करायला शिकतो. आपल्याला जे सांगितलंय की 1 तीळ 7 जणात वाटून घ्यावा वगैरे, हे कशासाठी सांगितलेलं आहे? की आपली दृष्टी व्यापक व्हावी. हल्ली वाटून घेणं आणखीन शेअर करणं वगैरे ह्या पद्धतीने म्हणतात, पण ते फार कमी झालेलं आहे, फार कमी झालेलं आहे. कारण बहुतेकांना एकतर शेअर करायला आणखीन दुसरे मूलच नसतं. मुलांना शिकवायला देखील एकच मूल असतं. त्याला पण हे तुझं आहे अशा पद्धतीने सांगितलं जातं. दुसरं कोणी आलं त्याच्याशी शेअर कर, हे शिकवण दिली जाते असं नाही. हे आपण जेव्हा अशा पद्धतीने शिकवतो ना, त्यावेळी ते रुजायला लागतं. काय म्हणूया, ह्या शिकवणीतनं सगळीकडे एकत्व बघणं हे हळूहळू डेव्हलप करता येतं आपल्याला. आणि अद्वैत तत्वज्ञान हे जे आहे, श्रुती जे सांगते, ते ह्या दृष्टीने सतत सांगत असते. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या शब्दातनं तेच सांगते. शंकराचार्य तरी काय करतात? वेगवेगळ्या शब्दातनं ते एकत्रच सांगतायत ना. आकाशवन निर्मल निर्विकल्पम, निस्सीम निस्पंदन निर्विकारम, अंतर्बहिः शून्यमनन्य अनन्यमद्वयम, स्वयं परम ब्रह्म किमस्ति बोध्यम. कसं आहे ब्रह्म? जे ब्रह्म आहे, कोणाला काय जाणायचं? मीच सगळं आहे ना. आकाशाप्रमाणे ब्रह्म शुद्ध आहे, त्याच्यात काहीही नाहीये. आकाशाला धुळीचे जे कण आपण दिसतात आपल्याला आकाशात, ते आकाशाला स्पर्श करतात. आकाशाने लिप्त होतं, म्हणजे आकाश त्या धुळीच्या मुळे लिप्त होतं.
ढग येतात जातात, त्या ढगांनी आकाश भिजतं, त्याच्यात अग्नी जळत असतो, त्याने आकाशाला काही बाधा होते? अजिबात नाहीये. पूर्ण ते कायम निर्मल आहे, निर्विकल्प आहे, कशानेही त्याच्यावरती परिणाम होणार नाही. भेद नाहीच आहे तिथे. निर्विकल्प म्हणजे दुसरं, विकल्प म्हणजे पर्याय, पर्याय म्हणजे दुसरं असणं, पर्यायी व्यवस्था असं आपण म्हणतो की नाही. तिकीट रिझर्व करताना देखील ट्रेनचं पर्यायी ट्रेन हवी आहे का म्हणून विचारतात, दुसरी हवी आहे का, तसं काही बघायचं आहे का, अशा याने पर्यायी व्यवस्था असते, म्हणजे दुसरी व्यवस्था असते, तसा पर्याय नाही. निर्विकल्प आहे, निस्सीम आहे, सीमा नाहीये, कुठेही एंड नाहीये, कुठेही थांबत नाहीये, अनंत आहे, निष्पंद. स्पंदन, स्पंदन म्हणजे काय? हालचाल. स्पंदनाचा अर्थ काय आहे? हालचाल होणं, क्रिया होणं, स्फुरण होणं. काहीही नाहीये, काही नाही. शांत सरोवरासारखं. सरोवराला सीमा असतात, ते असीम आहे. कसं ते सांगता येत नाही, म्हणून इतक्या सगळ्या उपमा द्यायला लागतात. निर्विकारम, त्याच्यात विकार नाही. विकार म्हणजे बदल. आपण विकारचा अर्थ अगदी वेगळा घेतो, पण विकार म्हणजे बदल. ब्रह्म बदलतच नाहीये, कसं बदलणार? बदल घडायला काहीतरी कारण लागतात ना त्याच्यामध्ये. स्वतः नाश, परतः नाश, आश्रय नाशे नाश वगैरे नाश होण्याचे देखील प्रकार सांगितलेले आहे. स्वतः नाश म्हणजे मला वाटतं गेल्या वेळेसच मंगेश दादांनी हे सांगितलं होतं की भाजी आणली, फळं आणली, ठेवून दिली, आपली आपण खराब होऊन जातात ती. परतः नाश, मी कापलं म्हणजे दुसऱ्याकडनं त्याचा त्याचा तर नाश झाला ना. आश्रय नाशे नाश, काचेचं भांड आहे, टेबलावरती ठेवलंय, टेबल खेचलं, भांड पडून गेलं, फुटलं. त्याचा आश्रय तो अस्थिर झाला, आश्रय पडला, ते भांड पडलं आपण. हे असे जे सगळे आहेत, आणखीन पण आहेत दोन, असे ह्या ब्रह्माला काही नाहीच आहे. कुठलाही विकार नाही तिथे, उत्पत्ती नाही, नाश नाही, फक्त स्थिती, फक्त कायम असणं आहे. त्याच्या स्वरूपात बदल होत नाही, त्याच्यावरती संस्कार करता येत नाही, काहीही नाही, पूर्ण निर्विकार. अंत बहिः शून्यम, आत बाहेर असा भेद नाही, कारण त्याला आकार नाही. जिथे आकार असतो, आता मला आकार आहे माझ्या आतमध्ये, माझ्या बाहेर, असा मी विचार करते. पण ब्रह्म एक रस अखंड आहे, तिथे अंतबही काय असणार आहे? तेच आहे फक्त. ते तशी कल्पनाच नाहीये काही. हे बाहेरचं, हे आतलं, हे इथलं तिथलं, अनन्य, दुसरं काही नाहीच आहे, दुसऱ्या वस्तूच काही नाहीये. अद्वय, स्वगत सजातीय विजातीय भेद कसलेही नाहीये. न अन्य, दुसरं काही नाही, तेच फक्त आहे, अद्वय, ते स्वयं परम ब्रह्म. की मस्ती बोध्य, मला जाणायला मग दुसरं काय आहे? सगळीकडे मीच आहे, फक्त मी आहे. मला मी जेव्हा जाणते तेव्हा मी वेगळेपणाने जाणते. हा इथे रिमोट आहे, हा वेगळा आहे म्हणून मी याला वेगळेपणाने जाणते. इथे मोबाईल आहे, तो वेगळा आहे म्हणून मी त्याला वेगळेपणाने जाणते. पण त्यातलं जेव्हा मी तत्व बघायला लागते, तत्व पाहिल्यानंतर वेगळेपणा कुठे उरलेलाच नाही. मग कोणी कोणाला जाणायचं? हे उरलाय का जाणण्यासारखं? मीच आहे फक्त सगळीकडे, मीच व्यापून आहे. हा निश्चय अंतःकरणात व्हायला पाहिजे.
आणि ह्या निश्चय होण्याच्या दृष्टीने हे सगळे श्लोक आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात. निश्चय काय आहे? मीच ब्रह्म आहे, मीच सगळं जग झालेली आहे, सगळ्या जगात तेच ब्रह्म आहे. व्यवहार सोडायचा नाही, पुन्हा पुन्हा सांगायला लागतं हे, कारण लोकांना भीती वाटत असते की मग असं झालं तर मला व्यवहार करता येईल का? येतो, कारण ही अवस्था कायम नसते. फार क्वचित तसा भाव प्रत्यक्ष व्यवहारात उतरतो, फार 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 क्वचित. जसं मगाशी मी उदाहरण दिलं त्या पद्धतीने क्वचित तो भाव जाणवतो जे बघणारे आहेत त्यांना, नाहीतर वागतोय वेड्यासारखा वगैरे होतो. पण असं क्वचित होतं. नॉर्मली पूर्णपणे जगापरी वागे परी जना वेगळी गोष्टी सांगते. ज्ञान जयाचे अंतरी जागे तोची साधू म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीने जीवनमुक्त वागत असतो, पण त्याच्या आतमध्ये खात्री असते की सर्वं खलु इदं ब्रह्म, जे दिसताय ते तसंच दिसताय. आणि मग ईश्वर शरणागती तो स्वीकारतो. जरी तो ईश्वराच्या पलीकडे गेलेला असला तरी ईश्वराच्या साह्याने गेलेला आहे. आणि मग ईश्वर करेल ते त्याला मान्य असतं, कारण देह हा ईश्वराच्या मर्यादेत येतो. म्हणून देहाच्याकडनं काय घडायचं, देहाने काय काम करायचं ते त्याच्या प्रारब्धाप्रमाणे ईश्वरी नियोजनाप्रमाणे ठरलेलं आहे, तसं होऊन जातं. तो त्याच्यातनं साक्षी भावाने बघत असतो, अलिप्त असतो. मी ब्रह्म आहे आणि हे सगळं चाललंय, चालू द्या. अशा पद्धतीने त्याचं जीवन अतिशय व्यवस्थितपणे उत्तम रीतीने चालतं आणि तो अखंड प्रसन्नता त्याची आनंद रूप होऊन राहतो. कारण सगळीकडे ब्रह्माच्या शिवाय काही नाही, मीच आहे सगळीकडे. कोण कोणाला दुखवणार, कोण कोणाला त्रास देणार आणि कोण कोणाला सुख देणार, सगळं मीच आहे. शंकराचार्य सांगतात शिष्याला की हे तू लक्षात घे, असा अनुभव घ्यायचा प्रयत्न कर. इथे आज थांबूया आपण, वेळ झालेली आहे. श्री खूप खूप धन्यवाद ज्योत्स्नाताई. तुम्हाला पुन्हा साष्टांग नमस्कार करतो. समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. त्याची आठवण झाली तुमचे प्रवचन ऐकून. आणि कन लगे मायक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. कोणाला प्रश्न असल्यास आपला मायक्रोफोन ऑन करून प्रश्न नक्की विचारावा. नाही आहेत प्रश्न, थांबूया. अन्वय दृष्टीने विचार करण्यासाठी प्रश्न पडणं अवघडच असतं जरा. आधी व्यतिरिक्त जमलेला पाहिजे असतं. सोपं असं म्हणतच नाहीये, कारण आपले जन्मोजन्मींच्या सवयी बाजूला ठेवायला लागतात आणि त्याच्यासाठी चित्तशुद्ध लागतं, वैराग्य लागतं. हे सगळं जे लागतं ते ह्या एंड आपल्याला नजरेसमोर ठेवलेलं आहे आणि म्हणून ह्या बाकीच्या गोष्टींची आवश्यकता सांगितली. वैराग्य असलं की आपोआप रमणं थांबतं. छान, खूपच छान. ज्योत्स्नाताई, हा प्रश्न थोडा म्हणजे अगदी ह्याला धरून आहे का नाही मला कळत नाहीये, तरी पण मी विचारते की हा सगळा जो आपल्याला अनुभव येतो किंवा शंकराचार्यांचं आता हे विवेक चूडामणी वगैरे ज्ञानमार्ग तो आहे, तसं दुसऱ्या तऱ्हेने हे आपल्याकडे गजानन महाराज आणि हे सगळे जे अवतार येतात ना, कारण ते असं काही तुम्हाला प्रवचन वगैरे कधी त्यांनी केलेलं ऐकलं नाहीये, पण त्यांचा अवतार जो असतो ते उदाहरण झालं गजानन महाराज, पण असे आपल्याकडे बरेच अवतार झालेले आहेत.
तर त्याचा ह्याच्याशी म्हणजे एकरूप होणं, आणखी मीच ब्रह्म आहे तेच सांगायला हे लोक आलेले असतात का? काय असतं सांगते की हम्म. जीवनमुक्तांमध्ये अनेक श्रेणी असतात. हम्म. यांना अवलिया असं नाव आहे. या. हम्म. आणखीन ते चमत्कार करतात, लोकांचं कल्याण करतात, हम्म. चमत्कार होत असतात, ते करायला जात नाही. हम्म. सगळेच संत जे असतात त्यांच्या हातनं ईश्वर करून घेत होते. आणि ते जर का आपण गजानन महाराजांची जे पोथी आहे हम्म. ती लक्षपूर्वक वाचली तर लक्षात येतं की दासगणू महाराजांनी तो चमत्कार का घडला याचं विवेचन पण तिथे दिलेलं आहे. अच्छा. हम्म. आपण नुसतं चमत्कारावरती लक्ष ठेवतो, त्या गोष्टी आपण ऐकून आनंद घेतो, रमतो, पण तो का घडला हे पण तिथे दिलेलं आहे. आणि ते घडतात हे लक्षात घ्यायचं. ईश्वर करून घेतो. ह्याला कारण माणसाची जी श्रद्धा उडून जात असते ना, ती सामान्य माणसाला कुठेतरी भाव ठेवायची गरज असते. आणि तो ईश्वरावरचा भाव दृढ व्हावा ह्या दृष्टीने ते चमत्कार घडत असतात. लोकांना मदत व्हावी, त्यांचं जीवन जास्त सुखकर व्हावं ह्या दृष्टीने हे चमत्कार सगळे घडत असतात. पण ते चमत्कार म्हणजे ते स्वतः असं मी करतो आहे किंवा राईट राईट. कुठलाही जीवनमुक्त मी चमत्कार करून दाखवतो असं बोलणार नाही, कारण त्याला माहिती असतं की हे मी करत नाहीये. जे मी करून दाखवतो म्हणून म्हणतात ना ते खरे नाही, तिकडून असं जायचं असतं, ते घडत असतात. आणि ह्या काही म्हणजे ज्ञानेश्वर महाराज किंवा तुकाराम वगैरे ते वेगळ्या तऱ्हेचे संत, त्यांचं मॅनिफेस्टेशन वेगळ्या तऱ्हेचं आहे, आणि गजानन महाराज आणि शंकर महाराज वगैरे त्यांचं मॅनिफेस्टेशन वेगळ्या तऱ्हेचं असं म्हणता येईल का? होय, साधू दिसती वेगळं आले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून झाले एकची वस्तू. हे जे आहे त्याला कधी नष्ट मानस ह्या पण श्रेणीपर्यंत जाऊ शकतात. म्हणजे त्यांनी मन त्यांचं सामान्य विचार करायला केपेबल राहत नाही बऱ्याच वेळा, आणि म्हणून ते प्रवचन उपदेश वगैरे करू शकत नाही. ज्याला बहुमानस असं नाव आहे ते सामान्य लोकांसारखंच जीवन जगतात, पण आतमध्ये पूर्णपणे त्यांना स्वरूपाची जागृती असते. ते असे जे असतात म्हणजे त्यांचा बराचसा अभ्यास गेल्या जन्मात झालेला असतो, या जन्मात थोड्या अभ्यासाने त्यांचं काम होऊन जातं, आणि त्यामुळे त्यांचं मन पूर्णपणे अलर्ट असतं, व्यवहार आणखीन परमार्थ दोन्ही बघ. असे जे असतात ते प्रवचन किंवा गुरुत्व हे सगळं असे करू शकतात जीवन. म्हणजे हे वेगळ्या वेगळ्या प्रकारचं तुम्ही आधी जे म्हणालात की मॅनिफेस्टेशन्स आहेत, ही तशी निर्माण झालेलीच म्हणता येईल त्याला. हा, त्याला या पायऱ्यांनीच जात. हो, साधना कोण कशी करतं त्याच्यावरती खूप ह्याच्यात फॅक्टर्स येतात. त्याच गोष्टींवरती काय कसं पुढे जाणार. आता योग मार्गात असतात, जर का ते ह्याच्यात रमले, सिद्धीत रमले, आपल्याला वाटतं की किती चमत्कार, किती साधू आहे मोठा, पण तसं नसतं ना. कोणी अगदी साधे दिसतात, जॉब करत असतात. आता गुरुदेव रानडे प्रोफेसर होते, साधे होते अगदी, पण पूर्णत्वाला पोचलेले होते ना. शेवटपर्यंत ते देखील साधना करत होते ना. साधना करतो याचा अर्थ तो पोचलेला नाही असं नाहीये. या मार्गीचा कापडी महेश अजूनही असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज, की प्रत्यक्ष शंकर देखील अजून देखील रामनाम घेतायत. राईट.
म्हणून साधन न होता सिद्धपण, साधन करिता सिद्धपण हातीचे जाईल निघून, तेणे भेणे साधन करूची नावडे, असे जे असतात ते कुठे असतात? आणि कुणाला कसं भावतं त्याप्रमाणे त्यांचा तो मार्ग. अगदी बरोबर आहे. म्हणजे जशी माणसांची व्हरायटी आहे तशी संतांची पण आहे. आणखी कोणाला कुठचा संत भावेल ते आपल्या प्रकृतीवरती असतं. संत सगळे एकच आहेत, सारखेच आहेत, काही भेद नाहीये त्यांच्या अंतस्थितीत. जो भेद दिसतो तो बाहेरच्या प्रकृतीत दिसतो. आणि आपल्या प्रकृतीला जे आवडेल त्याप्रमाणे ती व्यक्ती त्या संताकडे ओढली जाते. गुरुभाव देखील अशाच पद्धतीने कोणाबद्दल कोणाला गुरुभाव वाटेल, कोणाला कोण जास्त बरं वाटेल, आपल्या प्रकृतीवरती अवलंबून असतं. प्रत्येक जण तेच सांगत असतो. बरोबर आहे. थँक्यू. म्हणजे हे जे तिन्ही मार्ग जे आहेत, ज्ञान भक्ती योग, या तिन्ही मार्गापैकी ज्या मार्गाने जे संत जातील त्या मार्गाने ते तत्वापर्यंत पोहोचतात, स्वरूपापर्यंत पोहोचतात. पण शेवटी ज्ञानात एव तू कैवल्यम, अंती ज्ञानाचीच त्यांना मदत लागते. आता नामदेव महाराजांचं उदाहरण प्रसिद्ध आहे. किती भक्त श्रेष्ठ होते, प्रत्यक्ष विठ्ठल त्यांच्याशी बोलत होता. पण तरी देखील त्याच्यात दोन गोष्टी मला नेहमी जाणवतात. एक म्हणजे विठ्ठल बोलत होता तरी त्यांना ज्ञान नव्हतं, हे अगदी बरोबर आहे. आणि विठ्ठलांनी स्वतःहून त्यांना सांगितलं नाही की तुला गुरुची आवश्यकता आहे. जेव्हा नामदेवांनी त्यांना विचारलं, तक्रार केली की मला कच्चं मडकं म्हणतात, मी काय करू, तेव्हा विठ्ठलाने त्यांना सांगितलं की ते म्हणतात ते बरोबर आहे, तुला गुरुची आवश्यकता आहे. गुरूंनी जेव्हा व्यापकत्वाचं ज्ञान दिलं, आता विसोबा खेचरांच्या पहिल्याच भेटीत विसोबांनी काय त्याला दाखवलं? व्यापकत्व दाखवलं परमेश्वराचं. तू फक्त विठ्ठलात देव बघतोयस तसं नाहीये, तो व्यापक आहे, सगळीकडे आहे, हे त्यांनी शिकवलं. तिथे ज्ञान दिलं. हो बरोबर, कळलं. धन्यवाद. म्हणजे कोणाला गुरु म्हणू नये हे जे समर्थाने लिहिलेलं आहे ते जास्त महत्वाचं आहे. हो, म्हणजे गुरु लक्षण समर्थाने दिलेली आहेत. तिथे कळतं. जो ब्रह्मज्ञान उपदेशी वगैरे तो गुरु. शिष्यास न लवी साधन, न करवी इंद्रिय दमन, ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्याच्यावे. बरोबर. मावशी, एक टेक्निकल प्रश्न आहे. आता आपण तो चार्ट तुम्ही दाखवला, तो बऱ्याचशा ग्रंथांमध्ये आलाय की ब्रह्म, माया आणि जीव. तर त्याच्यामध्ये आपण बरेचदा हे पण ऐकलंय ना की जेवढे ब्रह्म तेवढी माया, असं एक विवेक सिंधूमध्ये मावशी हे एक ओवी माझ्या समोर आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतायत की ब्रह्म जेवढे परिपूर्ण तेवढे तदाकार स्फुरे स्फुरण, तियेसी मायेसी कव्हणा करील रे बा. तर त्याच्यामध्ये काकांनी ट्रान्सलेशन दिलंय की जितकी ब्रह्माची व्याप्ती तितकी मायेची व्याप्ती. तर म्हणून मला ते थोडंसं रिकन्साईल नाही झालं की. बरोबर आहे. काय सांगू का की आता आपलं शरीर म्हटलं, शरीरात जेव्हा काहीही जाणीव वाटते, मन सगळं शरीर व्यापून असतं की नाही, तर जाणीव ब्रह्मावरती उठली, मी आहे, ही जाणीव संपूर्ण ब्रह्मावरती उठणार नाही. म्हणजे माया सगळं ब्रह्म व्यापणार नाही. अच्छा, ते उपाधीपुरती आपण त्याची ती व्याप्ती म्हणतो. हा, कळलं. पण जग जे आहे ते थोड्या भागावरतीच आहे. आणि शुद्ध ब्रह्म हे बसवून दिले. शुद्ध ब्रह्म पण आहे असं सांगण्यासाठी माया ब्रह्माच्या काही भागावरती आहे असं सांगण्यात येतं. त्याचे फार केस पाडायचे नसतात आपण,
पण अच्छा. त्याला समजावून घेण्याच्या दृष्टीने की मायेच्या विरहित पूर्णपणे शुद्ध असं देखील ब्रह्म असतं हे सांगण्यासाठी माया ब्रह्माच्या काही भागावरती असते, एका अंशी नसते जगत. अशा पद्धतीने मांडणी केली जाते. थँक्यू. ठीक आहे, मी शेवटचा श्लोक घेतो. तुम्ही त्या आकृत्या दाखवल्या त्या मी ग्रुपवर पाठवल्या आहेत चिंतानिकेतन कडून. चिंतनिकेतली जास्त ध्येय मी पट्ट्या न घेता वाटेल तशा रेखा मारलेल्या आहेत. नाही नाही, त्या मी चिंतानिकेतून कॉपी पेस्ट करून पाठवल्या हा, आहेत. उत्तम. ठीक. भावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, संमोह जो वाढला, अज्ञानांधजासी मुक्त करुनी, शांतीपदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम.